अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा 29 मार्च 2025 वार शनिवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या शनिवारच्या दिवशी आलेली आहे या वर्षातील शेवटची अमावस्या। कारण 30 तारखेला गुढीपाडवा आहे आणि 30 तारखेपासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। उद्या 29 तारीख शनिवार, ज्या शनिवारच्या दिवशी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण शनी अमावस्या असे म्हणतो। ही अमावस्या कधीतरी क्वचितच पाहायला मिळते, जी उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी असते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या शनी अमावस्येचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। आपल्यापैकी असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रू त्रास आहे, ज्याला आपण शत्रू पीडा म्हणतो। ताई शत्रू त्रास देतोय, शत्रू सतत आमच्या पाठी काही ना काही कारस्थानं करतोय, आमचा शत्रू आम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय। कधी तो शत्रू गुप्त असतो, कधी तो शत्रू माहिती असतो, कधी घरातला असतो, कधी नात्यातला असतो, तर कधी तो जवळचा असतो। बघा, आपल्या आयुष्यात जेवढ्या पीडा असतात, म्हणजे जेवढ्या बाधा असतात, नजर बाधा असेल, बाहेरील बाधा असेल, तांत्रिक बाधा असेल किंवा शत्रू बाधा असेल, या सगळ्या बाधांपैकी शत्रू बाधा ही सगळ्यात भयानक बाधा असते। आपल्याच शेजारचा, आपल्याच जवळचा व्यक्ती आपल्याला त्रास देतो आणि आपल्याला काहीच करता येत नाही। बऱ्याच वेळा असं होतं की तांत्रिक मांत्रिक गोष्टी सुद्धा घडून आणल्या जातात आणि त्या करून आपल्याला हानी पोहोचेल अशाही गोष्टी केल्या जातात। जेव्हा आपल्याला कळतं की माझ्या आयुष्यात खूप मोठी तांत्रिक बाधा झालेली आहे, खूप मोठी शत्रू बाधा झालेली आहे, जेव्हा आपण त्या व्यक्तींकडे जातो, जे लोक याचं निवारण करतात, तर ते लोकही आपल्याला अमावस्येच्या दिवशी उपाय आणि सेवा करण्यासाठी बोलवतात। कारण या सगळ्या गोष्टींवरती उपाय करण्यासाठी जर सर्वात महत्त्वाचा कुठला दिवस असेल तर तो म्हणजे अमावस्या, शनिवार आणि अमावस्या। आणि उद्या आलेली ही खास शनी अमावस्या। ज्यांच्या आयुष्यात शत्रूचा खूप त्रास आहे, माहीत असलेल्या नसलेल्या शत्रू खूप त्रास देतोय, तर त्या प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय जो आता मी सांगणार आहे तो आवर्जून करा। सगळ्यात पहिली गोष्ट सांगते, तुमच्या घरात जर तुमची मुलं किरकिर करत असतील, तुमचे पती पण चिडचिड करत असतील, घरातील एखाद्या व्यक्ती सतत क्लेश करतोय, काही ना काही भांडणं उकरून काढतोय, किंवा घरात सतत आजार पण येते, एक आजार झाला की दुसरा तयार असतो, किंवा एकाच्याच पाठी खूप आजार असतात, अशी जर समस्या असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिले काय करायचं, शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 7च्या पुढे, म्हणजे रात्री 7च्या पुढे 12च्या कुठल्याही वेळात आपल्या उजव्या हातामध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे आणि 7 मिठाचे खडे, पिवळ्या रंगाची मोहरी, 7 मिठाचे खडे आणि 5 काळ्या मिरी, या 3 गोष्टी उजव्या हातामध्ये घ्यायच्या। त्या व्यक्तीवरून त्या 7 वेळा ओवाळायच्या। प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या वस्तू घ्यायच्या। आता मी मुलीसाठी करते, ह्या 3 वस्तू घेतल्या, मुलीवरून त्या ओवाळायच्या आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला त्या फेकायच्या, हात झटकायचे, स्वच्छ हात पाय धुवायचे आणि घरात यायचं। पुन्हा वस्तू घ्यायच्या, तुम्हाला जर हा उपाय तुमच्या मुलीसाठी करायचा आहे, तुम्हाला तुमच्या पतीसाठी करायचा आहे, ह्याच वस्तू तुमच्या मुलीवरून किंवा पतीवरून उतरवायच्या किंवा ओवाळायच्या आणि सेम फेकून द्यायच्या। हा उपाय जर शनी अमावस्येला तुम्ही केला तर घरातील क्लेश कलह थांबतील, घरामध्ये सतत होणारी भांडणं जी आहे ती कमी होतील आणि आजार पण त्या व्यक्तीच्या पाठी असेल तर तो देखील आजार पण कुठेतरी कमी होत जाईल। आता सर्वात महत्त्वाचा उपाय शत्रुपीडा। यासाठी आपल्याला उद्या शनी अमावस्येच्या दिवशी एक लिंबू बाजारातून आपल्या घरी आणायचे। यासाठी लिंबू खरेदी करून ते घरी आणायचे, लक्षात ठेवा। आधीच लिंबू आणलेला आहे तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। उद्याच एक मार्केटमधून खूप हिरवं किंवा खूप पिवळं असं काही नको, मध्यम असणारं फक्त एक लिंबू आपल्या घरी आणा। त्याच्यासोबत 7 सुक्या लाल मिरच्या, 7 सुक्या लाल मिरच्या, एक लिंबू आणि त्याच्यासोबत 5 लवंगा। काळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा, लांब असणारा, कुठलाही रेशमी सुती कुठलाही चालेल, काळ्या रंगाचा एक लांब धागा घ्यायचा। त्या धाग्यामध्ये सुईने, बघा त्या धाग्यामध्ये सुईने किंवा जे काही तुम्हाला शक्य असेल बांधणं, ओवणं, जे काही असेल ते करून त्या धाग्यामध्ये तुम्हाला हा लिंबू बांधायचा आहे। त्या धाग्यामध्ये हा लिंबू तुम्हाला टाकायचा आहे। त्याच धाग्याला तुम्हाला सुक्या मिरच्या लावायच्या आहेत, त्याच धाग्याला सुक्या मिरच्या लावायच्या आहेत आणि त्याच धाग्याला तुम्हाला 5 लवंगा, एक लिंबू, 7 सुक्या मिरच्या लाल रंगाच्या आणि 5
लवंगा, सगळं काही त्या धाग्यामध्ये तुम्ही गुंफलं, सगळं काही त्या धाग्यामध्ये टाकलं की ही जी माळ तयार होईल ही अशी उभी पकडायची, ही माळ उभी पकडायची, ती आपल्या डोळ्यासमोर घ्यायची. आपल्या डोळ्यासमोर घेऊन फक्त इतकंच म्हणायचं, आजपासून माझा शत्रू नष्ट होत आहे, माझ्या आयुष्यातील शत्रुपीडा कायमची दूर होत आहे, माझा शत्रू जो आहे तो आज नष्ट होत आहे आणि शत्रूच्या जाचातून माझी मुक्तता होत आहे. त्यानंतर त्या लिंबावरती तुम्हाला काळ्या रंगाच्या कोळशाने, कोळसा नसेल, काळा पेन असेल, मार्कर असेल, स्केच पेन असेल, जे पण असेल, तर त्या लिंबावरती तुम्हाला फक्त त्या पेनाने शत्रुपीडा असं लिहायचे. शत्रुपीडा, फक्त तुम्ही शत्रू लिहिलं तरीही चालेल, शत्रूचं नाव माहिती असेल ते तुम्ही लिहिलं तरीही चालेल. त्यानंतर ही माळ लिंबू, 7 मिरच्या आणि लवंग याची काळ्या धाग्यात बनवलेली माळ तुम्हाला घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला टच करायची. म्हणजे जेवढी निगेटिव्हिटी, जेवढी ती पीडा आपल्या घरात साठलेली आहे ती सगळी त्यामध्ये शोषली जावी, यासाठी हे लिंबू आणि त्याच्यासोबत घेतलेलं ते सगळं ही माळ घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, अगदी वॉशरूमपासून, किचनपासून, बेडरूमपासून, लिव्हिंग एरियापासून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही माळ तुमच्या हातामध्ये घेऊन फिरवायची आहे. त्यानंतर घराच्या बाहेर यायचं. घराच्या बाहेर येऊन घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य उंबरठा, त्या उंबरठ्याला ही माळ अटकवायची. सकाळीच हा उपाय जो आहे हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे. ही माळ जी आहे ती मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला सकाळीच तुम्हाला बाहेरच्या उजव्या डाव्या कुठल्याही साईडला तुम्हाला ती अटकवायची, लावायची आहे. ठीक आहे. संपूर्ण अमावस्या संपेपर्यंत, म्हणजे संपूर्ण उद्याची रात्र जाईपर्यंत ही माळ तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या प्रवेशद्वाराला लावायची. परवाच्या दिवशी म्हणजे 30 तारखेला, या दिवशी गुढीपाडवा आपण साजरी करणार आहोत, तर त्या दिवशी काय करायचं, ही जी माळ आहे मुख्य प्रवेशद्वाराला लावलेली, ही माळ काढायची. काढून घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन एखादं मोठं झाड असेल, दक्षिण भाग असेल, कचराकुंडी, कचरापेटी, जे काही असेल त्या ठिकाणी हे लिंबू आणि त्याच्यासोबत असणारी जी माळ आहे ही टाकून द्यायची, फेकून द्यायची आणि घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे. बघा, एकाच अमावस्येत हा उपाय, खूप अमावस्या, 2 अमावस्या करण्याची गरज नाही. एकाच अमावस्येत तुमचा शत्रू कायमचा नष्ट होईल, शत्रुपीडा दूर होईल, संकटातून मुक्तता होईल, मोठी एखादी बाधा येणार असेल तर तीही निघून जाईल, घरातील वातावरण पूर्ण शांत होईल. कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल, पाय खेचण्याचा प्रयत्न करत असेल, सतत तुम्हाला अपयश आणत असेल, अधोगती देत असेल, हे सगळं कुठेतरी कमी होईल किंवा थांबून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. मी देखील वर्षातून एकदा तरी हा उपाय आवर्जून करते आणि शनी अमावस्येच्या दिवशी तर नक्कीच करते. तुम्हीही करा आणि जे अनुभव येतील ते याच व्हिडिओमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.